नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये जरा का होईना जगदंबाची सगळ्यांना काळजी वाटते. इकडे महिषासुराचं चाललेलं असतं की बाबा आपल्याला जसं पाहिजे तसं सगळं होणार आहे म्हणून तो खूप जास्त खुश असतो, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. मीनवाईल इकडे जगदंबाला चकवा लागल्यासारखं होणार आहे की मी कुठेतरी घाबरल्यासारखं आहे. महिषासुराला वाटतं की मी आता सगळं विजय करेल, पण जेव्हा जनकबाबा नाही बोलतात आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला असं वाटतं हे सगळं खोटं आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे जगदंबा जंगलामधून जात असते तेव्हा ती विचार करते, मी याच झाडाकडे पुन्हा तिसऱ्यांदा आली आहे, मला चकवा तर लागला नाही ना. देवी आई माझी मदत कर आणि या संकटातून मला बाहेर काढ. मला खरंच समजत नाही माझ्या बाबतीत काय सुरू आहे. दुसरीकडे इकडे महिषासूर आणि बाकी सगळे तिथे आलेले असतात तेव्हा ते म्हणतात, आत्ता जाऊन मला माझी जी गोष्ट हवी आहे ती मिळवता येईल. त्या तुळजाला मी एकदाच काबूमध्ये केलं, तिला राणी बनवली की सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने होतील. तो खूप खुश असतो. तेवढ्या तिकडे हे सगळे जगदंबा नाही आहे म्हणून काळजीमध्ये असतात. इकडे जनकबाबा समोर येतात आणि म्हणतात, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली आहे. तेव्हा महिपती विचारतो, काय झालं? तुम्ही लग्नाची तयारी सुद्धा केली नाही आणि जगदंबा दिसत नाही, सगळं व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा ते म्हणतात, जगदंबा इथे नाही आहे, ती कुठेतरी निघून गेली आहे. तेव्हा महिपती म्हणतो, असं कसं काय होऊ शकतो? हे ऐकल्यानंतर महिषासूर अक्षरशः चिडून जातो आणि म्हणतो, हे असत्य बोलत आहेत, मला सत्य काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. का जगदंबा इतक्या जवळ येऊन सुद्धा पुन्हा लांब गेली हे सगळं मी सहन करू शकत नाही. तो खूप चिडून गेलेला असतो. तेवढ्यात तो इकडे जनकबाबांवरती वार करायला जाईल तेवढ्यात तिथे वादळ वारं यायला लागतं आणि सगळे त्याच्यामध्ये पूर्णपणे हुरपावून गेलेले असतात की हे सगळं काय होतंय. तेवढ्यात पद्मा तिथे येते आणि म्हणायला लागते, काका मला असं वाटते वादळ खूप भयानक येणार आहे, आपल्याला घराच्या आत जायला पाहिजे. ती लगेच त्यांना घराच्या आत जाते आणि लगेच महिपतीच्या तोंडावरती दार बंद करते. तेव्हा महिपती म्हणतो, हे सगळं कसं काय होऊ शकतं? जगदंबा कुठे गेली आहे? तो जोरात हाक मारतो, जगदंबा. हे सगळं करून त्याला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे जगदंबाला चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा ती विचार करते, मी सकाळपासून काही खाल्लंही नाही आहे आणि एवढा प्रवास करत आहे त्यामुळे मला थोडं दमल्यासारखं होत आहे. देवी आई तुने जो दृष्टांत दिला आहे त्याच्यावरती मी निघाले आहे, पण आता तुलाच मला या सगळ्या गोष्टीमधून मार्ग दाखवायचा आहे. प्लीज तुळजाई मला या सगळ्यातून नक्कीच मार्ग दाखव. दुसरीकडे महिपतीला बंदी करून महिषासूर त्याच्या महलामध्ये घेऊन येतो आणि म्हणायला लागतो, बस झालं, तुझ्यावरती विश्वास ठेवून मी चूक केली आहे. एवढा तोंडापर्यंत आलेला घास पुन्हा माझा हिरावून गेला आहे, यावेळेला मी तुला सोडत नसतो. तेव्हा तो म्हणतो, एकदा ऐकून तर घ्या, याच्यामध्ये माझी काही चूकच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, तुझी चूक आहे, तुला आता मारून आता मी माझं रूप पुन्हा घेणार आहे. तेवढ्यात महिपती खाली बसून त्याच्याकडून भीक मागायला लागतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला तर माहिती आहे मी जगदंबाचा विश्वास मिळवला आहे, तिच्या आई वडिलांचा सुद्धा मी विश्वास प्राप्त केला. एवढं सगळं करण्यापर्यंत आणि हा तोंडापर्यंत घास आणण्यापर्यंत मी सुद्धा प्रयत्न केला आहे ना, मग माझा जीव घेऊ नका. तेव्हा तो म्हणतात, पण आता त्याचा काय उपयोग झाला आहे? काहीच नाही. मला नाही वाटत त्याला जिवंत ठेवून काही उपयोग आहे. मीच आता माझ्या परीने सगळा वेगळा विचार करेल. तेवढ्यात महिपती म्हणायला लागतो, मी तुमची खरंच मदत करू शकतो, प्लीज जरा ऐकून घ्या, मी स्वतः जगदंबाला शोधून आणेल, जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा रणरागिणी म्हणायला लागते, हो मला असं वाटते असुर नरेश तुम्हाला याच्यावरती विश्वास ठेवायला लागेल, कारण की आत्ता आपल्याकडे हाच सगळ्यात जास्त चांगला मार्ग आहे. दिव्य आवर्तन योग जरा जवळच येत चालला आहे. जर महिपतीने काही केलं तर आपल्यासाठी फायदेशीरच होईल, नाही तर तुम्ही याचा जीव घेऊ शकता, पण आत्ता त्याला एक शेवटची संधी तुम्हाला देणं गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटत आहे म्हणून मी तुला शेवटची संधी देतो. तेवढ्यात तो एक बॉक्स काढतो आणि म्हणायला लागतो, याच्यामधून मला जगदंबाचा मार्ग मिळेल, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामध्ये काहीतरी यंत्र असतं आणि त्याच्याने दिशा दिसत असते, म्हणून तो म्हणतो, याच यंत्राने मी
तिची जागा, लोकेशन जे काही आहे ते शोधून काढेल आणि लवकरच तिला तुमच्या पायासमोर उभे करेल. बघा मी काय करतो. तर दुसरीकडे जगदंबा इकडे काळजीमध्ये असते की आपल्याला मार्ग का सापडत नाही. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की झाडाच्या मागे कोणीतरी आहे. ती आवाज देते, कोण आहे, कोण आहे. तेवढ्यात जगदंबाचं बालरूप तिच्या समोर येतं आणि ती म्हणायला लागते, काय ग, तू इथे काय करते. तेव्हा जगदंबा विचारते, काय, तू इथे काय करते. मी तर इथे रस्ता शोधत आहे. तेव्हा ती म्हणते, हो मी सुद्धा रस्ता शोधत आहे ना. तेव्हा जगदंबा विचारते, मला सांग आपण कधी भेटलो आहोत का. तेव्हा ती म्हणते, मी तू आहे आणि तू मी आहेस, मग याच्यामध्ये एवढी मोठी काय गोष्ट झाली ग. तेव्हा ती म्हणते, हे शब्द मी पूर्वीही ऐकले आहे. तेव्हा ती विचारते, तू इथे का आली आहेस, कोणता रस्ता शोधते. तेव्हा ती म्हणते, कसं आहे माहिती का, मी इथे आली आहे, मला एक गावाचा रस्ता शोधायचा आहे आणि त्याच्यासाठी मी वाट शोधते. पण तू इथे कोणाबरोबर आली आहे, तुझे आई वडील कुठे आहेत जे तू एकटी इथे प्रवास करते. एवढ्या भयंकर अरण्यामध्ये तू एकटी कशी काय जाऊ शकते. तेव्हा ती म्हणते, याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. तुळजाई आहे ना, ती आपल्याला नक्कीच मार्ग दाखवेल. चल आपण जाऊया. तू जगदंबा आणि त्या दोघीही एकत्र जायला लागलेल्या असतात. तेवढ्यात तिथे एक झोपडी असते आणि त्याच्याबरोबर काही माणसं असतात. ते बघतात जगदंबा म्हणायला लागते, एवढ्या अरण्यामध्ये ही माणसं इथे काय करतायत, नेमकं हे प्रकरण काय आहे. तिला थोडी संशय आलेला असतो. तेवढ्यात ते त्यांचा डान्स सुरू करतात आणि आईराज उदो उदो हे करत त्यांचा मस्तपैकी एक डान्स सुरू असतो आणि हातामध्ये ती मशाल सारखं घेतलेलं असतं. तेवढ्यात ती मशाल ते जगदंबाच्या म्हणजे छोट्या जगदंबाच्या हातात देतात आणि जगदंबाला बघताच त्यांना समजतं की हे आईचंच रूप आहे. म्हणून ते खूप खुश होऊन जातात. लगेच आईचं मळवट भरण्यासाठी ते पायावरती हळदी कुंकू टाकतात आणि हे सगळं बघून छोटी जगदंबा खूप खुश असते आणि ती हातामध्ये ते घेऊन डान्स करत असते. तेवढ्यात ते लगेच आईचं मळवट भरतात आणि म्हणायला लागतात, आई मला माहिती आहे पुढच्या प्रवासामध्ये मला तुझ्यासाठी काम करायचं आहे आणि हे अलभ्य काम तू मला दिलं आहेस, याचा मला फार आनंद होत आहे. मी तुझी या युद्धामध्ये नक्कीच मदत करणार आहे. तेव्हा जगदंबा त्यांच्याकडे बघतच राहते की हे सगळं काय आहे. सगळे आईराज उदो उदो करत खूप खुश असतात पण जगदंबाचा संशय थोडा वाढलेला असतो. तर दुसरीकडे इकडे गंगाई खूप निराश असते की जगदंबा अशी कशी काय गेली, ती कुठे असेल, काय झालं असेल, म्हणून तिची काळजी वाढलेली असते. तेव्हा लगेच जनकबाबा म्हणायला लागतात, तू अशी का वागते, थोडंसं खाऊन घे ना. त्यांना आठवण येतं की शिवाने त्यांना सांगितलं होतं आई थोडी हळवी असते पण बापाला कणकर होऊन सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात, म्हणून पुढचा प्रवास तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. लगेच जनकबाबा म्हणायला लागतात, हे बघ आपण जगदंबाला शोधायला जाऊ आणि जगदंबा आपली मुलगी आहे, ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. तेव्हा ती म्हणते, पण तरीही जगदंबा आपल्याला अशी सोडून कशी काय जाऊ शकते, हे सगळं माझ्याचमुळे झालं ना, मी तिला लग्नाची जबरदस्ती केली म्हणून हे सगळं झालं असेल ना. तेव्हा ते म्हणतात, असं नाही आहे ग, तू आई म्हणून तिची काळजीच करत होती, पण तू नको काळजी करू ना, आपण तिला शोधायला जाऊ. तेव्हा ती म्हणते, पण माझ्या तोंडून घास जाणार नाही. तेव्हा ते म्हणतात, हे बघ आपल्याला जगदंबाला शोधायचं आहे, मग त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये ताकद तर हवी ना, म्हणून मी तुला भरवतो. ते लगेच तिला भरवायला लागतात. तेवढं ते स्वतःही सगळ्या गोष्टींचा विचार करतात. तेव्हा गंगाई म्हणायला लागते की आपल्या जगदंबाने काही खाल्लं असेल का. त्यांना जगदंबाचं लहानपण आठवतं की कसं ते जगदंबाला स्वतःच्या हातून भरवत असायचे. तर दुसरीकडे जगदंबा आणि सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा ते म्हणायला लागतात की मी इथे आईचा अग्नीमधून जन्म दिलेला भक्त आहे आणि तिची सेवा करण्यासाठी मी जन्माला आलो आहे. खरं म्हटलं तर आई बोलते तशी वागते सुद्धा आणि हे सगळे लोक आहेत ना, हे आईच्या युद्धामध्ये तिची साथ देणार आहेत. हे एवढे दिसत असले तरी एवढे नाही आहेत, याच्यामध्ये अजून खूप लोक आहेत जे आईला तिच्या युद्धामध्ये साथ देतील. तेव्हा जगदंबा विचारते, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा ते म्हणतात, आईचा दिव्य वाडा आहे ज्यामध्ये भक्तिरस वाहत असतो आणि तिथे तिचे सगळे सेवेकरू असतात जे तिच्या भक्तीमध्ये लीन झालेले असतात. मी सुद्धा त्याच्यात मधला एक सेवेकरू आहे. आईराज उदे उदे. तेव्हा जगदंबाला आठवतं की असंच काहीतरी दिव्य असं महल माझ्या नजरेत आलं होतं. तेव्हा ती विचारते, तुम्ही जे बोलले ना हे असंच
मला देवी आईने संकेत दिला होता आणि त्याच्या हिशोबानेच मी पुढे चालली होती. तेव्हा ते म्हणायला लागतात, अच्छा असं आहे का, मग त्या गावामध्ये जाण्यासाठी तुम्हाला स्वतःहून रस्ता शोधायला लागेल, ते चिंचपूर आहे. हे ऐकल्यानंतर ती म्हणायला लागते, पण तो रस्ता मी कसा काय शोधणार, मला हे सगळं शोधणं गरजेचं आहे, तिथेच जाऊन तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा ते म्हणायला लागतात, हे आहे, ही परडी आहे. तेव्हा जगदंबा विचारते, या परडीचं आपल्याला काय करायचं आहे आणि ही परडी माझी कशी मदत करेल. तेव्हा ते म्हणतात, परडी तर तुमची नक्कीच मदत करणार आहे. जसा सूर्याचा प्रकाश येतो ना, तसंच तुला तुझा मार्ग दिसणार आहे. जसं आंब्यावरती मोहर फुटते तसंच भक्तीची मोहर फुटणार आहे आणि सगळीकडे भक्तीचा सुवास होणार आहे, म्हणून हाच तुझा मार्ग आहे. तेव्हा ती खूप खुश असते. तेव्हा ते मनातल्या मनात विचार करतात, आई तूच तुझ्या दोन्ही रूपात येऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करत चालली आहेस ग. तुझी लीला तुलाच माहिती, तूच आदिशक्ती, तूच शक्ती आहेस, तरी सुद्धा तुला हे सगळं करायला लागते. तेव्हा ती छोटी जगदंबा म्हणायला लागते, खरं म्हटलं तर मला माहिती आहे, जिथून प्रवास सुरू झाला आहे ना, तिथेच आता प्रवास संपायला येणार आहे. आता आपण आपल्या शेवटच्या अध्यायावरती आहोत. ती खूप खुश असते आणि जगदंबा ही स्वतःचा प्रवास सुरू करायला लागते. इथे एपिसोड संपतो. तेव्हा जगदंबा म्हणते, मी आता माझा प्रवास सुरू करणार आहे आणि या प्रवासामध्ये जे काही अडथळे असतील ते मला पार करायला लागतील. तेव्हा ते म्हणतात, हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नसणार आहे. या प्रवासामध्ये तुला भरपूर काटे येतील, पण तरी सुद्धा तुला तुझा मार्ग सोडून चालणार नाही. तुला तुझ्या मार्गावरती जाऊनच हा महामार्ग मिळून जाईल. तर दुसरीकडे महिपतीला एक मार्ग सापडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, याच मार्गावरती मला जगदंबा मिळणार आहे. तर इकडे शिवा सुद्धा मार्गावरती जायला तयार झालेला असतो. इकडे आई राजा करत जगदंबा प्रवासाला सुरुवात करते आणि म्हणते, हाच तो मार्ग दिसत आहे जिथे मला देवी सापडणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जगदंबाला तिचं चिंचपूर सापडेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.